नमस्कार मित्र, मी कार्की. माझ्या शब्दनिरंतराच्या प्रवासात तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. चितमपल्ली सरांनी लिहिलेल्या रानवाटा या पुस्तकाचा परिचय मी आपल्याला करून दिला होता. आज त्याच पुस्तकातील एक छानसा सुंदरसा अभ्यासपूर्ण लेख आपण सोबत अभ्यासू. पांगारा. सर लिहितात, स्त्री पुरुषांना काव्यमय नावं द्यावीत ती बंगाल्यांनी, झाडांना लाडकी नावं ठेवावीत ती वृक्षप्रेमी साहेबांनी, पळसाला द फ्लेम ऑफ फॉरेस्ट, शाल्मलीला सिल्क कॉटन ट्री, तर पांगाऱ्याला कोरल ट्री. पण बंगाली लोक देखील झाडांना नावं देण्यात साहेबांपेक्षा मागे नाहीत. माझ्यासारख्या दिवावेड्या माणसाला त्याचं पलिता मंदार हे नाव खूप आवडलं. मराठी माणूस नाव देण्यात जरा रानदांडकाच. पांगुळ वेलींना आधार देणारा तो पांगारा. त्यांना जसं दिसलं तसं त्यांनी म्हटलं, यात त्यांचा तरी काय दोष. श्री समर्थ रामदासांनी परळी येथे मठ बांधल्यावर त्या प्रसंगी आपल्या शिष्यांना बागेमध्ये कोणती झाडं लावावीत हे विस्ताराने प्रासंगिक बाग प्रकरणातून सांगितलं आहे. त्यात काटेशेवरी, पांगारे यांचा देखील उल्लेख आहे. गेली 2 तप मी जंगलात फिरतोय, पण मध्यम आकाराच्या जलद वाढणाऱ्या विपुल फांद्या व भरगच्च पानोळा असलेल्या या झाडाने माझं लक्ष कधी वेधलंच नाही. वनशास्त्राच्या दृष्टीने ते कुचकामी म्हणून याच्या वाटेला मी कधी गेलोही नव्हतो. एकदा शिमल्याला जाताना मी चंदीगडला उतरलो. चंदीगड हे हिरवं शहर. मला ते फार आवडलं. तिथली वास्तुशिल्प, उद्यानं, बागा पाहण्यासारख्या आहेत. शहरातल्या रुंद रस्त्याच्या कडेने भटकताना दुतर्फा लावलेल्या पांगाऱ्याच्या वृक्षांनी माझं लक्ष वेधलं. त्याला लागलेली पोवळ्या रंगाची देखणी फुलं मी पाहतच राहिलो. समूहामधलं त्यांचं हे अप्रतिम सौंदर्य त्यापूर्वी जंगलात फिरताना एकटं दुकटं झाड पाहून कधी भावलंच नव्हतं. अरुंद रस्ते, मधोमध लावलेली फुलझाडं, फुललेल्या पांगाऱ्याच्या विरळ झाडांमधून रस्त्याच्या कडेला हारीने असलेले बंगले, त्या बंगल्यांच्या सुंदर बागांमधून फिरणाऱ्या रूपवती ललना, त्यांच्या पोशाखाच्या कितीतरी तऱ्हा, कितीतरी रंग. ते दृश्य एखाद्या फिंच पक्ष्यांच्या समूहासारखं भासे. फुललेल्या पांगाऱ्याच्या झरोक्यातून हे नयन मनोहर दृश्य पाहतच मी वाटचाल केली. या पोवळ्याच्या फुलांच्या आठवणी मनात घेऊनच शिमल्याच्या घाट रस्त्याने प्रवास केला. फुलं पाहिली की सुंदर चेहरे आठवत, सुंदर चेहरे आठवले की फुलांच्या आठवणी येत. निलगिरी, वायनाड, मैसूर, कुर्ग, मलबार आणि कोइंबतूर येथील चहा, कॉफी, वेलदोडे व मिरीच्या लागवडीत पांगाऱ्याच्या राई पाहणं माझा दक्षिणेकडील प्रवासात छंदच झाला. कॉफी, चहा, वेलदोडे व मिरी या वनस्पतींना सूर्याच्या सरळ किरणांचा प्रकाश अनुकूल नसतो. त्याला सावली लागते, मायेचं झाड लागतं, पाझरलेला प्रकाश लागतो. तो प्रकाश त्यांना पांगाऱ्याच्या पानोळ्यातून मिळत असतो. हा वृक्ष जसा सावली देतो तसा द्राक्ष, पानवेली, भोपळा व इतर वेलींना आधारही देतो आणि म्हणूनच त्याला शेतामध्ये लावलं जातं. पांगारा हे शिंबी गणातील असल्यामुळे त्याच्या मुळ्या जमिनीचा पोत व कस वाढवितात, कारण त्या मुळ्यांपासून विपुल नत्र मिळतं. श्रावणात हे वृक्ष पानांनी गच्च भरून जातात. या महिन्यातील कोवळी उन्हं त्यांच्या पानोळ्यांवर पडली की ते फार सुंदर दिसतात. त्रिदलातून, हिरव्या लोलकातून प्रकाश पाझरावा तसा प्रकाश झिरपत असतो. मला अजूनही आठवतं, हिवाळ्यात मी कुर्गच्या जंगलात कॉफीच्या लागवडीतून पक्षी पाहत असे. कॉफीला लाल बोंड आलेली असत. कुर्गी मुली कॉफीच्या पाना आडून फळं वेचीत असत. पपिया पांगाऱ्याच्या पानोळ्यातून घात असायच्या. पपियांच्या मंजूळ गीतांचा आस्वाद घेण्याची रसिकता या मुलींमध्ये असेल की काय असा प्रश्न माझ्या मनात उभा राही. कॉफीचा पांढरा फुलोरा फुललेला असायचा. त्याचा सुगंध जिकडे तिकडे दरवळत असायचा. मधमाशांची गुणगुण कानी पडायची. मध्येच एखादं पानगळीला आलेलं पान वाऱ्याविना हलायचं. ते मला खुणवत असल्याचा भास होई. ते पान पांगाऱ्यांच्या काट्यांनी फाटून तर जाणार नाही ना अशी शंका डोकावून जायची, पण तसं होत नसे. शेतीला कुंपण म्हणून पांगाऱ्यांचं
6 ते 7 फुटी डांब जमिनीमध्ये गाडलं जातं. त्याला काटेरी तार ठोकून दिली की झालं जिवंत कुंपण. डांबांना पावसाळ्यात पानं फुटू लागतात, जमिनीत मुळ्या धरतात. शेताचं दुहेरी रक्षण, एक भटक्या गोरांपासून तर दुसरं वारा वादळ थोपविण्यासाठी पण. एकदा कामानिमित्त पुण्याला गेलो असताना एक आश्रम पाहण्याचा योग आला. तेथील वृक्षांच्या लागवडीत उपयुक्तता आणि कलात्मकता यांचा मनोहर संगम आढळून येत होता. पांगारा, सुबाभोळ अशा जलद वाढणाऱ्या वृक्षांची निवड केलेली दिसली. तशीच सावली देणारी आणि विविध ऋतूंमध्ये फुलांनी बहरून जाणारी ही झाडं आश्रमाच्या परिसरात ओळीने लावलेली दिसली. त्यात विविधता होती. पांगारा, सुपारी, नारळ, बदाम अशी कितीतरी झाडं. हे वसंत ऋतूचे दिवस होते. आश्रमातील पांगारा फुलला होता. त्यावर नानाविध पाखरांचा किलबिलाट चालू होता. कोकिळांचा मधुर स्वर वातावरणात माधुर्य आणत होता. श्री समर्थ रामदास स्वामींनी वर्णन केलेलं बाग प्रकरण आपण प्रत्यक्षात पाहत आहोत असं मला जाणवलं. अशा शांत आणि रम्य वातावरणातील आश्रमाने आणि परिसराने तिथे जाणाऱ्या प्रत्येकाची चित्तवृत्ती शांत आणि प्रसन्न झाल्याशिवाय राहणार नाही. नंतरच्या काळात एकटा दुकटा जंगलातील पांगाराही मला आवडू लागला होता. जंगलातील पांगाऱ्यांची झाडं मी हेरून ठेवली. फुलोऱ्यावर ते झाड आलं की मी दुर्बीण घेऊन तिथं जवळच पक्षी निरीक्षणासाठी बसत असे. निळ्या आभाळाच्या पार्श्वभूमीवर निष्पर्ण पांगाऱ्याची पोवळ्या वर्णाची फुलं पाहिली की आकाश गोंदल्यासारखं वाटे. तिथं पाखरांची नक्षी सतत उमटलेली असे. झाड गाणारं होई. शाल्मली व पळसावर येणारी सारी पाखरं पांगाऱ्याचेही मित्र आहेत. पण एक दिवस सकाळच्या वेळी एक आगळंच दृश्य मला दिसलं. हरिद्र पक्ष्याची पिवळ्या जर्द रंगाची एक जोडी त्या वृक्षावर बसलेली दिसली. रक्तवर्ण फुलांच्या पार्श्वभूमीवर ते पिवळे जर्द पक्षी अतिशय देखणे दिसत होते. मधुपान केल्यामुळं की काय त्यांचा आवाजही बाष्परुद्ध झाला होता. दुर्मिळ असं ते दृश्य मी माझ्या कॅमेऱ्याने टिपलं. पांगाऱ्याच्या पांढऱ्या आणि तांबड्या अशा 2 जाती आहेत. पांढरी दुर्मिळ असते. त्याची फुलं पांढरी असतात आणि पानांवर पांढरे ठिपके असतात. असं झाड दिसणं म्हणजे कपिल षष्ठीचा योग. पण जेव्हा असा योग येई तेव्हा तो फुललेला पांढरा पांगारा पाहायला मी मुद्दाम जात असे. पांगाऱ्याला लांब आकडी शेंगा येतात. त्यात मोठाल्या बिया असतात. बी लगेचच रुजतं. अंकुर फुटून पाहता पाहता रोपट्याचं रूपांतर विशाल वृक्षामध्ये होतं. पांगाऱ्या इतकं जलद वाढणारं झाड क्वचितच असावं. मी माझ्या पक्षी मित्रांना नेहमी सांगतो, तुम्हाला पक्षी पाहायचे असतील तर तुम्ही घराभोवती पांगाऱ्याची झाडं लावा. नवेगाव बांध येथील माझ्या निवासस्थानाभोवती पळस, शाल्मली, पांगारा, कडुनिंब, आंबा, चिंच, बोरी, आवळा आणि बांबूंची बेटं यांची सोबत होती. माणसांच्या सोबतीपेक्षा मी वृक्षांच्या सानिध्यात त्यांच्या सोबतीत अधिक राहिलो आहे. त्यांच्या सहवासात आयुष्याचा अधिक काळ गेला आहे. त्यांच्या सावलीत फिरताना मला एकटेपणाची जाणीव कधी झाली नाही. झाडांइतकं सुख, आनंद आणि समाधान अपवाद वगळल्यास मला दुसरं कोणी फारसं देऊ शकलेलं नाही. जीवनातील कटू अनुभव, दुःख, कष्ट या सर्वांना या वृक्षांच्या सहवासातच केवळ वाचा फुटायची. एरवी अंतःकरणाच्या एका कप्प्यातच मी त्यांना आजवर बंदिस्त करून ठेवलं आहे. समोरचा पांगारा फुललेला पाहिला की इंदिरा संतांच्या पुढील मार्मिक व आशयगर्भ पद्य पंक्तींची आठवण होते. सूर्योपासक पांगाऱ्यावर प्रसाद फुलतो अंगाराचा, तोच जाणतो माझ्या मनीचा सुवास दाहक अग्निफुलांचा. नांदेड जिल्ह्यातील सहस्रकुंड येथे असताना मधून मधून सरकारी कामासाठी जवळच आंध्र प्रदेशातील आदिलाबाद जिल्ह्यातील निर्मलला जाणं होई. निर्मलला जायचं तर सहस्रकुंड, शिवनी व आप्पाराव पेठ अशा जंगलातील वाटेनं जावं लागे. पांढऱ्या रेताड जमिनी, हिरवीगार भाताची खाचरं
बांधावर उभी असलेली ताडामाडाची उंच झाडं, त्या झाडांवर उडणाऱ्या ताड पाकोळ्या, तेलुगू बोलणाऱ्या काळ्या सावळ्या पांढरी शुभ्र वस्त्र घातलेल्या चिलिंपित असलेल्या लोकांची वस्ती, अशी निसर्गाची आणि माणसांची विविधता पाहून भान हरपून जाई. आणि निर्मलला येऊन पोहोचल्याचं लक्षातही यायचं नाही. पांगाऱ्याचं लाकूड फार हलकं आणि मऊ असतं. त्याच्या लाकडाची खेळणी व बाहुल्या उत्तम होतात. निर्मल हे गाव लाकडाची खेळणी करण्याकरिता प्रसिद्ध आहे. मी एखाद्या दुकानात जाई, तेथे भिंतीवर पक्ष्यांचा कळप उडतानाचं दृश्य दिसायचं. कुठे उंच पायांचा करकोचा तर कुठे चक्रवाकाची जोडी. ही सारी पाखरं पांगाऱ्याच्या मऊ लाकडांपासून तयार केलेली असत. रंगरंगोटी केल्यावर ती मोठी आकर्षक दिसत. निर्मलला गेलो की तिथली लाकडापासून बनवलेली सुबक पाखरं पाहणं हा माझा नित्याचा छंद होता. आंध्र प्रदेशातील मंदिरातून अजूनही पूजेच्या वेळी नृत्य करण्याची प्रथा आहे. अशा एका नृत्यांगनेची लाकडावर कोरलेली सुंदर मूर्ती मी निर्मलला विकत घेतली. आजही ती माझ्या संग्रही आहे. परवा कळलं की हा पारंपरिक व्यवसाय पूर्णपणे मोडकळीस आला आहे. प्लास्टिक पासून बनविलेल्या आकर्षक रंगाच्या पक्ष्यांनी आता त्याची जागा घेतली आहे. त्यामुळे आता त्यांच्या जीवनातील पांगाऱ्याचं महत्त्वही नाहीसं झालं आहे. असं हे सर्वांग सुंदर झाड स्वर्गलोकी फुलत असल्याची लोककथा आहे. त्याच्या पानाचं त्रिदल म्हणजे त्रिमूर्ती, मधलं पान म्हणजे विष्णू, उजवं ब्रह्मा आणि डावं शिव, असा हा सत्यम शिवम सुंदरम वृक्ष पांगारा. मित्रहो, सर इथे हा लेख संपवतात. तुम्ही सर्वांनी पाहिला असेल ना हा वृक्ष? भारतामध्ये उगवणारा एक आयुर्वेदिक औषधी वृक्ष, औषधी वनस्पती म्हणून हा ओळखला जातो. या वृक्षाला ना नाजूक आणि सुंदर अशी लाल रंगाची फुलं येतात. हा वृक्ष खरं तर आपल्यासाठी फारसा महत्वाचा कधी राहिलेला नाहीये, नाही का? पण याच्या सर्व दृष्टीने उपयुक्ततेचा जर विचार केला ना तर याचं महत्व आपल्याला पटायला लागतं. या वृक्षावरती जेव्हा पर्णसंभार नसतो तेव्हा याच्यावरती लाल रंगाची सॅटिनसारखी फुलं येतात. उघडा आणि बोडका पांगारा वृक्ष एखाद्या उघड्या अंगाच्या कपाळावर लाल मळवट भरलेल्या पोतराजासारखा दिसतो. ही लाल फुलं फुलपाखरे आणि पक्षी यांना आपल्याकडील मधामुळे आकर्षून घेतात आणि या पोतराजाचा खेळ पाहायला आपणही नकळत क्षणभर त्याच्या सानिध्यात थांबतोच. तर यापूर्वी जर हा वृक्ष कधी तुम्ही पाहिला असेल ना तर खूप चांगली गोष्ट आहे. पण जर नसेल पाहिला तर आता मात्र आवर्जून त्या वृक्षाला भेट द्या. त्याआधी त्याला शोधावं लागेल. जर तो मिळाला तर चांगली गोष्ट आहे, पण जर तो नाही मिळाला तर प्रयत्न करा या वृक्षाच्या बीज रोपणाचा आणि जतन करा आपली एक समृद्ध भारतीय परंपरा. चला तर आता मी थांबते. आजचा हा जो लेख आहे ना पांगारा, हा लेख ज्या पुस्तकामध्ये आहे रानवाटा, हे पुस्तक शब्दनिरंतराच्या ऑनलाईन बुक स्टोअरवरती उपलब्ध आहे. जर तुम्हाला ते पुस्तक मागवायचं असेल तर ऑनलाईन बुक स्टोअरला नक्की भेट द्या आणि हे पुस्तक सहजपणे मागवून घ्या. बुक स्टोअरची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. चला आता मी थांबते. आपण लवकर भेटू एखाद्या छानशा लेखासह किंवा एखाद्या सुंदरशा पुस्तकाच्या परिचयासह. तोपर्यंत आजच्या या लेखावर चिंतन करा आणि भरपूर वाचन करा. धन्यवाद.